तर आपलं हे काम किमान श्रोतापन्न होईपर्यंत चालू राहिलं पाहिजे. म्हणजे हे आपलं एकत्र येण्याचं आणि हे ज्याला आपण औपचारिक ट्रेनिंग म्हणतो, फॉर्मल ट्रेनिंग. म्हणजे काहीतरी करावं लागतं. स्वतःशी कनेक्ट होण्यासाठी काहीतरी प्रयत्न करावे लागतात. स्वतःला असं जणू काही ढकलावं लागतं. परंतु एकदा का आपण स्वतःशी कनेक्ट झालो, म्हणजे आपण त्याला म्हणतो उंबऱ्यातून आत आलो, म्हणजे उंबऱ्यात आता जागृतीचा आहे म्हटलं, तर आता तिकडचा जो भाग आहे म्हणजे तिकडून जर पाहिलं, अंधारातून जर पाहिलं, तर मग ती आतली बाजू आहे. उंबऱ्याची आतली बाजू ती आहे अंधारातून जर पाहिलं तर. आता अंधारातून कसं पाहणार? ते एक कल्पना आहे आपली, कल्पना आहे. अंधारातून जर पाहिलं ना, तर मग आपण उंबऱ्याच्या आतून पाहतोय. आणि उंबऱ्याच्या बाहेरून जर पाहिलं, तर आपण म्हणजे जणू काय दोन दार, दोन उंबरे असतात ना, मागचं दार पुढचं दार. आपल्याही घराला असतं मागचं दार, पुढचं दार. है ना. आता मागच्या दाराने आपण पाहायला गेलो अंधाराच्या बाजूनं, तर मग अंधारातून प्रकाशाकडे आपण पाहतो. आणि पुढच्या दाराने आपण पाहिलं तर जागृतीतून अंधाराकडे पाहतो. आणि मग उंबऱ्याच्या आत जाऊन आपण तिथे म्हणजे आपली जागृती ही जेव्हा काम करायला सुरुवात करते, श्रोतापन्न अवस्था त्या प्रवाहात उतरते. आता त्याला ते काम तिथं तिला काम सुरू झालं, परमनंट काम सुरू झालं. श्रोतापन्न एकदा झालं, त्या प्रवाहामध्ये उतरलं की आपलं काम परमनंट सुरू झालं. मग आपल्याला पाहायची गरज नाही. कारण मन जे आहे ते स्वतःच यातनांमधून, टेन्शनमधून, प्रेशरमधून, विकृतीमधून मोकळं व्हायचा प्रयत्न करतं. निब्बाण ही त्याची स्वतःची गरज आहे मनाची. कारण मन दुःखी असतं, मनालाच मोकळं व्हायचं असतं आणि म्हणून मनच प्रयत्न करतं. परंतु त्याला काय म्हणतात, सुधरत नाही, सुचत नाही. इतक्या वर्षांचे संस्कार, इतक्या वर्षांची काय तो माइंडसेट ज्याला म्हणतात, तर त्याला ते अंधारातच ते निसर्गाने आधी अंधारातच ठेवलंय त्याला, मनाला, चित्ताला. म्हणून आपण अंधारातच जन्म घेतो, अविद्येतून, अविद्येचा अंधार. आणि आता हे सतीचं काम असं आहे, बुद्धांचा हा शोध असा आहे. तो सती पण नैसर्गिकच आहे, परंतु ते काय म्हणतात, थोडासा व्यायामाचा आणि प्रयत्नाचा भाग असतो. थोडा नाही, चांगलाच प्रयत्नाचा भाग असतो. आणि नुसता व्यायामाचा नाही, सम्यक व्यायामाचा जो भाग असतो, तो कुठं काय केलं पाहिजे तेच लक्षात आलं पाहिजे. काहीही करून नाही चालत. बऱ्याचदा आपण काहीही करतो, आपण किंवा जगात तेच चाललंय. बऱ्याच बऱ्याच संस्था, संघटना आणि इव्हन भिक्खू सुद्धा काहीही करतात. काहीही करून नाही साध्य होत. जे सम्यक आहे, जे योग्य आहे, जे आवश्यक आहे. सम्यकचा एक अर्थ आवश्यकता आहे. सम्यक दृष्टी, आवश्यक दृष्टी, सम्यक संकल्प, आवश्यक तो संकल्प, सम्यक वाचा, आवश्यक ती वाचा. काहीही नाही बोलाय. सम्यक कर्मांत, आवश्यक ते कर्मांत. सम्यक आजीविका, आवश्यक ती जीवनाची घडी बसवता आली पाहिजे. लाईफस्टाईल तयार झाली पाहिजे. सम्यक व्यायाम, आवश्यक ते प्रयत्न करता आले पाहिजेत. काहीही करून नाही चालत. सम्मा सती, सती सुद्धा आवश्यक त्याचं आवश्यक त्या गोष्टींचं भान आलं पाहिजे. दुःखमुक्तीसाठी आवश्यक ते याचं भान आलं पाहिजे. नाही तर मग आपल्याला बाहेरचंही भान असतं ना. बाहेरचं भान असतं. ड्रायव्हरला ड्रायव्हिंगचं भान असतं. काम करताना आपल्याला कामाचं भान असतं. किचनमध्ये त्या याचं भान असतं. अं, त्या चवीचं भान असतं. कशात काय टाकल्यानं काय होईल ते भान असतं. आपलं कामात पण भान असतं, बाहेर पण भान असतं. परंतु अंतर्भान ज्याला म्हणतात ना, अंतर्दृष्टी, त्याच्यासाठी त्याचं भान जे आहे ना, ते सम्यक
आवश्यक ते भान असलं पाहिजे. आवश्यक ते भान हे आपल्याला फॉर्मली म्हणजे औपचारिकदृष्ट्या श्वासातून कायेमध्ये, कायेतून जाणीवा, जिवंतपणा, चित्त, भावना, मनोधम्म म्हणजे विचार प्रक्रिया, डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा याचं आतून भान, बाहेरून नाही, आतून भान असतं. म्हणजे समोर ती गोष्ट दिसली डोळ्याला, की पुढं जे काही होतं आणि त्याचं जे काही मनोधम्मामध्ये त्याची जी प्रोसेस चाललेली असते, त्याचं भान नसेल तर मग ते काही कृती होऊ शकते. तसं ऐकणं, गंध, चव, स्पर्श आणि विचारांचं पण भान पाहिजे. कारण ते पण इंद्रिय आहे. मन हे इंद्रिय आहे, विचार त्याचं काम आहे. तर जेव्हा अंतर्भान येतं त्यावेळेला आतून आपण पाहतो. बाहेरचं भान असतं, बाहेरचं पाहतो. आणि नंतर एक वेळ अशी येते की अंतर्बाह्य दोन्ही भान म्हणजे पूर्ण जगण्याचं भान. अशी एक अवस्था येऊ शकते. थोडंसं तार्किक बोलतो, लॉजिकल बोलतो. कल्पना आपण करू शकतो. परंतु त्या कल्पनेत पण एक सम्यक कल्पना आहे ते असं आपण म्हणू. म्हणून सम्यक संकल्प. सम्यक संकल्पामध्ये सम्यक कल्पना पण आहेत. का असं असं केलं पाहिजे, असं असं माझ्या लक्षात आलेलं आहे आणि आता असं असं केलं पाहिजे, असं असं बोललं पाहिजे, अशी अशी कृती केली पाहिजे, असं असं जीवनाची घडी बसवली पाहिजे, आजीविका आपली लाईफस्टाईल अशी अशी केली पाहिजे, काहीही नाही केलं पाहिजे, कसंही नाही वागून चालणार, असे असे प्रयत्न केले पाहिजेत, आवश्यक ते प्रयत्न केले पाहिजेत, आवश्यक ती सती पाहिजे आणि समाधी सुद्धा आवश्यक ती समाधी पाहिजे. कशावर ध्यान देऊन कशावर एकाग्र व्हान काही करा. तर बरेचसे तपस्वी आणि साधू संत ध्यानी हे त्यांचं ध्यान कधी कधी त्या विषयावर असतं आणि तो विषय कुठे असू शकतो. तर आता हे जे काही आपण धम्मचक्र प्रवर्तन सूत्रामध्ये काही किती 7, 8, 10 देव पाहिले, त्याचा आपण फक्त शेवटच्या 7, 8 ओळी फक्त आज पाहून ते सूत्र पूर्ण करू. नाहीतर मग काय होईल, ते आपलं काम अपूर्ण राहिलं असं होईल. तर मिथ्या समाधीमध्ये त्या ज्या कल्पनेतले देव आहेत त्याच्यावर पण समाधी किंवा एकाग्रता असू शकते. म्हणून ते नामस्मरण करणं, माळा जपणं आणि आता महायानी याच्यामध्ये पण बोधिसत्वांचे माळा घेऊन ते हे करतात, मंत्र पठण करतात. कारण बोधिसत्वाचे मंत्र आहेत. बोधिसत्वाचे मंत्र आहेत. ओम मणि पद्मे ओम मणि पद्मे ओम मणि पद्मे ओम तारे तू तारे स्वाहा काय असेल ते ओम मनी मनी महामनी शाक्य मनी स्वाहा ते त्याचं पठण चाललेलं असतं. परंतु जागृती जी आहे, अंतर्भान हे कायेत उतरून या सगळ्या गोष्टी जे आपण परत 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 ते का का म्हणावं लागतं, का पाहावं लागतं, आपण डिस्कनेक्ट होतो. म्हणून आता आपण म्हटलो ना, एक दिवस सुट्टी घ्यायची का, तर नको नको सुट्टी नको. तर ते असं का वाटतं, आपण डिस्कनेक्ट होण्याची आपल्याला भीती असते. परंतु ते घाबरून जमायचं नाही. सतत आपला सम्यक व्यायाम, योग्य प्रयत्न आपले सातत्यानं चालू पाहिजे. आणि सातत्यानं चालू ठेवायचे म्हणजे खरं म्हणजे काहीच करायचं नाही. काहीच करायचं नाही. सगळं ऑलरेडी होतंय ना. काहीच नाही केलं तरी आपली काया आतून आत श्वास घेते, सोडते. इथं आपल्याला काय करायचंय? काहीच नाही करायचं. आणि काहीच नाही करायचं, अशा अवस्थेतूनच आपण जे आहे ते पाहतो. जे घडतंय ते पाहतो. हां, श्वास असा
येतो असा जातो. म्हणजे आता समजा मी बोलतोय, तर हे अपानमध्ये माझं बोलणं चाललेलं आहे, ध्वनी आहे, काहीतरी घशामध्ये घरघर आहे, ध्वनी बाहेर पडतो, आवाज, आपण बोलतो, बोलताना असे असे शब्द येतात, अशी अशी जिभेची, ओठांची याची हालचाल होते, कानामध्ये काहीतरी आदळतं, वरती काहीतरी धक्के बसतात, आवाज बाहेर पडतो. म्हणजे सतीच आहे. सतीनच एकदा आपण आत आलो की मग ह्याची विचार करायची गरज नाही पडत. हा मला आता बोलताना सती ठेवायची नाही. आत असू तर ते बरोबर ते आतून, कारण हे सगळं आतून पाहण्याचं काम बनतं नंतर. आधी बाहेरून आत जावं लागतं. कारण आपलं बाहेर लक्ष आहे ना, पांगलेलं आहे सगळं. सगळी ध्यानं आपली बाहेर आहेत. मनाची ध्यानं विषयांमध्ये आहेत. अनेक ध्यानं त्या समाधीमध्ये आहेत. तर सम्यक समाधी म्हणजे हे अं, बाहेरून लक्ष आत अं, थोडं मुद्दाम आणावं लागतं. मुद्दाम म्हणजे काय, की काही नाही करायचं, फक्त ही काया आतून आत जसा श्वास घेते, जसं जे काय असेल ते, जसा असेल तसा म्हणजे काय, त्या छोट्या पुस्तकात दिले बघा. छोटा असेल श्वास तर छोटा पाहतो, दीर्घ असेल तर दीर्घ पाहतो, आन असेल दीर्घ, अपान असेल दीर्घ, तर ते दीर्घ असेल तर दीर्घ म्हणजे मोठा, मोठा श्वास पाहतो असेल तर. मुद्दाम मोठा घ्यायचा नाही. कारण जसा श्वास मोकळा होत जातो, त्याच्यावरचं दडपण कमी होतं, तो मोठा होतो किंवा गरजेनुसार मोठा होतो. जसा असेल तसा, तिथे आपल्याला काहीच करायचं नाही. जसा असेल तसा सतीनं, जागृतीपूर्वक त्याचं भान ठेवून तो पाहायचा आहे. छोटा असेल तर छोटा, मोठा असेल तर मोठा. म्हणजे त्याला ह्रस्व दीर्घ म्हटलेलं आहे. काहीच नाही करायचं. आता हे काय होतं, काहीच न करता करता बरंच काय काय होतं. आता लगेच प्रॅक्टिस चालूच ठेवा. काहीच नाही करायचं. काहीच नाही करायचं ही प्रॅक्टिस आधी. असं डोक्यात डोक्यात नाही ठेवायचं, हा मला आनापानसती करायची, मग असं बघायचं तसं काही नाही. जसं आहे तसं बघा. कारण त्याचं श्वास, कायचं श्वास घ्यायचं आणि सोडायचं काम चालूच आहे. आपल्याला काय करायचंय, अनात्म येते. मी म्हणतो म्हणून श्वास येतो आणि जातो असं नाही होत ते. काही नाही केलं तरी ते चालू आहे. आणि जशा अवस्थेत असाल तसं बघा. आता बाबूजी प्रवासातून बाहेर बाजूला गेलेत बहुतेक. इथं ते मला दिसत नाहीत, परंतु आता ते प्रवास करतात समजा. आणि समजा म्हणजे करतातच. आणि ते हे ऐकतात किंवा नसतील ऐकत, तरी त्यांचा श्वास चालू आहे आणि त्यांना ते पाहायचंय. त्यांना त्यांच्यामध्ये उतरून ते जे चालू आहे ते पाहायचंय. आता तो श्वास कसा असेल, गाडी गाडीत जसं असेल तसं. गाडी समजा आदळत असेल, जोरात असेल, हवा लागत असेल, जोराची हवा आत येत असेल, धक्के बसत, गाडी गाडी हलते, स्पीडमध्ये गाडी चालताना हलते, आपलं शरीर हलतं ते, पण आनापान चालू असतं. तर मग तिथं आनापान पण आपण पाहू शकतो. आणि हलत असू आपण नॅचरली, तर ते पण आपण आतून अनुभवू शकतो. त्यातला जिवंतपणा अनुभवू शकतो. त्यातल्या जाणीवा, अं, समजा गाडीमध्ये प्रवास चालू आहे तर आनंद आनंद होतो.
किंवा फार धक्के बसत असतील, गर्दी असेल आणि आपल्याला त्याचा त्रास होत असेल किंवा गरम होत असेल, गुदमरल्यासारखं होत असेल, तर तेही सतीनं बघायचे. आणि ते मग सतीनं पाहिलं का ते सहन होतं. किंवा खिडकीतून गार हवा लागत असेल, आनापान चालूच आहे, शरीर हलतच आहे, जाणीव आहेतच. गार हवा आली समजा खिडकीतून, तर आणि आत गरम होत असेल तर चांगलं वाटतं. पण बाहेरून गार हवा आली, आतमध्ये गारवा आहे, तर मग आपल्याला तेच गार सहन होत नाही. तर ते पण आपण पाहतो, अनुभवतो. तर जसं आहे तसं. म्हणजे जीवन जसं चाललंय तसं त्याचं भान ठेवणं. श्वासाच्या पातळीवर, कायेच्या पातळीवर, जाणीवांच्या पातळीवर, किंवा काही दुखत असेल, काही कळ येत असेल, काहीतरी डिस्टर्बन्स असतोच. किंवा पोट जड पडलं असेल, छातीमध्ये काही होत असेल, डोक्यामध्ये काही होत असेल, हालचाल चालू असेल, काही असेल, जे असेल ते. म्हणजे बघा, सती एकदा आतमध्ये उतरली की सगळ्या हालचाली आपोआपच जागृतीच्या पातळीखाली येतात. कारण आतून आतून तो प्रकाश पडलाय. आणि मग तो काया वेदना चित्त मनोधम्म विचार प्रक्रियेपर्यंत इंद्रियामध्ये आतून पाहायचं काम सुरू होतं. जे आपण बाहेर असतो ते आत येतो. आणि बाहेर जे आहेत ते कुठे जात नाही. कारण इंद्रिय बाहेर आहेतच, बाहेरचं जग सांभाळायला. आतमध्ये सांभाळणारं कोणी नाही. ते सती सांभाळते, ती जागृती सांभाळते. आणि मग आतलं पण आणि बाहेरचं पण, उंबऱ्याच्या आतलं पण, उंबऱ्याच्या बाहेरचं पण, सगळंच अस्तित्व जागृत होतं. आणि मग जीवन व्यवस्थित समजायला लागतं. मग आपले टेन्शन, आपले प्रेशर, आपल्या दुःख, यातना, चिंता, जसं असेल तसं. आणि आणखीन थोडं सरावानं आपल्याला हे काम, खरं म्हणजे, हळूहळू झोपेत पण चालायला सुरुवात होते. झोपेत पण आपल्याला असे काही जागृत स्वप्न पडतात का ते मनात काय चाललंय, सुप्त मनामध्ये. कारण सगळंच मन एकदम उठत नाही. एक तर 90% झोपलेलं असतं. ते जागृतीच्या धक्क्याने थोडं 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 उठत जातं, जागृत होत जातं. आणि मग त्याच्यात काय चाललेलं असतं तेही कळतं. आणि बुद्धाची अवस्था ही संपूर्ण जागृत अवस्था आहे. म्हणजे आता ते काय असेल हे आपण थोडंसं कल्पनेनं पाहू शकतो. बुद्धत्वाची अवस्था काय असेल, संपूर्ण जागृत अवस्था काय असेल, ही आपण थोडीशी जरी प्रॅक्टिस केली तरी शितावरून भाताची परीक्षा. पण फार फार कल्पना लढवता येत नाही तिथे. कारण हे आपलं अंतर्विश्व किंवा सुप्त मन, यातल्या जाणीवा, यातले संस्कार, ते फार 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 काय म्हणतात, हाडामासामध्ये दडलेले आहेत ते सगळीकडं. आणि त्याचा नुसता तर्कानं अंदाज घेता येत नाही. ते थेट उतरावं लागतं. डायरेक्ट इनसाईट त्याला म्हणतात. डायरेक्ट इनसाईट म्हणजे थेट अंतर्दृष्टी. अंतर्दृष्टीमध्ये आतलं सगळं अस्तित्व दिसतं आणि बाहेरचं दिसतं. म्हणजे अंतर्बाह्य भान येतं. आता सध्या आपलं भान चाललंय
आतलं भान ठेवायचं काम चाललंय. पण आतलं भान पूर्ण झालं की अंतर्बाह्य भान राहणार. तर ते आपण बाहेर व्यवहारातलं भान असतं आपल्याला. थोडं भान असतं ना. थोडं नाही, चांगलंच भान असतंय. मग आपण भानावर जगतो म्हणजे सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत आपलं सर्वसाधारण भानावरच काम चाललेलं असतं. थोडंफार काही नाही करत आपण, कुठेही नाही जात. बधीर अवस्था नसते. आतून बधीर असते, पण बाहेरून सगळी बधीर नसते. कधी कधी बाहेरचं विसरतो आपण, विस्मृती आपण त्याला म्हणतो. बाहेरचे आपण कधी कधी रस्ता चुकतो, काम चुकतं. अरे हे राहिलं, अरे ते करायचं राहिलं, मला हे करायचं होतं आणि ते राहिलं, असं राहतं. विस्मृती म्हणजे बाहेरचं भानही 100% नसतं, आणि आतलं जेवढं आपण प्रॅक्टिस करतो आणि सापडतं तेवढंच असतं. तर असं हे काम आहे. आज आपण बोलता बोलता आपण थोडी प्रॅक्टिस पण पाहिली. तर अशी जाग त्या अ, आता आपण सर्व कल्पना करू शकतो. बुद्धांनी जेव्हा पंचवर्गीयांना जे काही सांगितलं, हे जागृतीचं काम. आता आपण अष्टांग मार्ग पण पाहिला थोडा थोडा, नाही का? सम्यक दृष्टी, आवश्यक संकल्प आणि आवश्यक समाधीपर्यंत. तर हाच अष्टांग मार्ग बुद्धांनी त्यांच्या भाषेत त्यावेळेला कसा सांगितला असेल, तर हे आता धम्मचक्र प्रवर्तन सूत्रात सांगितलंय तसं तर 100% असंच असं घडलं असेल असं वाटत नाही. ते त्यावेळेला त्यांची अवस्था काय आहे, त्याप्रमाणे त्यांनी ते एकेकाला सांगितलंय. आणि आधी एकालाच त्याची प्राप्ती झाली आणि तो होता कौंडिन्य. म्हणून काय आलं की सगळ्या, आता सूत्रामध्ये असं सांगितलंय का ते सांगून झाल्यावर, कौंडिन्याला प्राप्ती झाल्यावर, म्हणजे दुसरा बुद्ध बनला, दुसरा अर्हत तयार झाला तिथे, तिथल्या तिथे. तर त्याचं त्याचं त्याचा डंका, त्याची चर्चा म्हणे वेगवेगळ्या देवलोकांमध्ये सुरू झाली. आणि मग काल आपण त्या देवांची नावं पाहिली आणि आपण शेवटच्या ब्रह्मलोकापर्यंत आलो. आणि ब्रह्म आपल्याला माहिती आहे, ब्रह्मदेवास देवांचा देव. आणि हे विश्व त्यानंच निर्माण केलं अशी धारणा आहे. आणि ब्रह्म ब्रह्मा अशी एक असं एक तत्वज्ञान आहे. ब्रह्माच्या मुखातून ब्राह्मण आणि त्याच्या ब्रह्म्याच्या छातीतून, हातातून क्षत्रिय, कारण लढायचे. पोटातून वैश्य, कारण व्यापार करायचा आहे, पोट पाणी सांभाळायचे आपलं आणि दुसऱ्यांचं. म्हणून पोटातून वैश्य. आणि जे पाय नेहमी खाली असतात आणि सेवा करतात आणि सगळं हे सांभाळतात, ते खालचे पाय म्हणजे शूद्र आहेत. म्हणजे साधी कामं, बाकीची कामं. आणि अतिशूद्र म्हणजे ते पायाच्या पलीकडचे आहेत. म्हणजे खरं म्हणजे याचा भाग नाही ते अतिशूद्र. म्हणून बाबासाहेब म्हणायचे, हे या धर्माचे आम्ही नाहीच आहोत. त्यांचं मत आहे ते, म्हणजे त्यांचं म्हणजे ज्यांनी हे बनवलंय, इथून मुखातून ब्राह्मण, ह्याच्यातून हिन, त्याच्यातून तेन. मग आता हे काय किती हजार जाती आहेत त्या जाती. आणि किती 33 कोटी, आणि आता काय लोकसंख्या किती आहे? 130 कोटी जर लोकसंख्या आहे, तर 130 कोटी देव हे कुठून कसे होतील? हे सगळे लॉजिकचा प्रश्न आहे, तर्काचा प्रश्न आहे. आणि हे जे काही ब्रह्मलोकापर्यंत हा डंका वाजत वाजत गेला, तर त्याचा शेवट असा झालाय, तो पूर्ण करूया आणि मग आपलं हे धम्मचक्र प्रवर्तन सूत्र पूर्ण झालं असं होईल. आणि आता वेळ पण फक्त 6 मिनिटाचा आहे. हं. तर इतिह तेन खणेन तेन मुहूर्तेन याव ब्रह्मलोका सद्दो अभुगच्छी दस सहस्री लोकधातु संकप्पी संपकंपी संकंपी सम्मवेधी.
अपमानोच उठारो अपमानोच ओळारो ओभासो लोके पात्र होसी अति कम्म देवानं देवानुभावंती अथको भगवा उदानं उदानेसी अय्यासी वत भो कौंडन्यो अय्यासी वत भो कौंडन्योती इत्थिदं आयस्मतो कौंडन्यस अय्या कौंडन्यो त्वेव नामं अहोसीति एतेन सच्चवज्जेन सोथी ते होतु सबदा. हे धम्मचक्र प्रवर्तन सूत्र इथं संपलेलं आहे. याच्यामध्ये ब्रह्मचक्र पण घुसलंय. ब्रह्मलोकापर्यंत आलंय म्हणजे ब्रह्मचक्र पण घुसलंय याच्यामध्ये, धम्मचक्रामध्ये. असं आपल्याला परीक्षण करायचंय. तर हा शेवटचा अनुवाद तुम्हाला मराठीत थोडक्यात सांगतो. अशा प्रकारे त्याच वेळी आणि त्याच क्षणी हा आवाज ब्रह्मलोकांपर्यंत पोहोचला आणि 10,000 ब्रह्मांडे डगमगली, कंप पावली, टळमळू लागली. देवतांच्या तेजापेक्षा महान तेजायमान असा विशाल प्रकाश जगात निर्माण झाला. त्यावेळी भगवंताने उद्गार काढले. म्हणजे आता हे सगळं हा सगळ्या देवलोकांचा प्रवास झाल्यानंतर शेवटचा पॅरेग्राफ बुद्धापर्यंत येतो. आणि मग तिथं काय म्हटलं, त्यावेळी भगवंताने उद्गार काढले. आहा, कौंडण्याने जाणले, खरोखर कौंडण्याने जाणले. या कारणामुळेच आयुष्मान कौंडण्याचे नाव अज्ञात कौंडण्य असे पडले. तर अज्ञात कौंडण्य का म्हटलंय माहिती नाही. अज्ञात कौंडण्य असे पडले. या सत्यवचनामुळे सर्वत्र नेहमी कल्याण हो. अशा प्रकारचं हे धम्मचक्र प्रवर्तन सूत्र आहे. तर ह्या निमित्तानं आपण ते सूत्राचा आपण ओझरता ओझरतं पाहिलेलं आहे. पण याच्यातलं मुख्य जी शिकवण आहे ती अष्टांग मार्गाची आहे. तो आपला विषय नेहमीच राहिलेला आहे. 4 आर्य सत्यांचे आहे. तो विषय आपला नेहमीच राहिलेला आहे. आणि त्याच्यातही हे सगळं जाणण्यासाठी जे गरजेचं आहे ते म्हणजे सती आहे. ते म्हणजे भान आहे. भान असेल, सती असेल, तर सम्यक अवस्था प्राप्त होईल. म्हणजे जे आवश्यक आहे तेच आपण घेऊ, बाकी सगळं सोडून देऊ. म्हणून भान महत्वाचं आहे, सती महत्वाची आहे, असा हा विषय आहे.